आज मी भालशंकर किचन मधून आज शेतात आलेली आहे। सर्वांना माझा नमस्कार। मी आज शेतामध्ये हरभऱ्याची भाजी खुडण्याकरता आलेली आहे आणि आज भाजी घेऊन ताजी ताजी शेतामध्ये आणि घरी जाऊन भाजी बनवणार आहे। अशी मी आता भाजी खुडायला सुरुवात केली। हे पहा, अशी आपली छान छान भाजी खुडायले। हे पहा, अशी खुडून आपण अशी वटीला ठेवू। ही शेपूची भाजी माझ्या शेतात लावलेली, ही पण थोडीशी मी काढली। संध्याकाळी हिची भाजी बनवणार आहे। हे पहा, अशी सुंदर शेपूची भाजी आहे। अशी भाजी घ्यायची। आता मी भाजी कशी तोडायची हरभऱ्याची ते तुम्हाला दाखवणार आहे। हे पहा, असे कवळे कवळे शेंडे घ्यायचे, म्हणजे आपलं हे झाड मोठं पांगतं शेंडे खुडल्यावर। हे पहा, असं खुडू। मग आता ही ही अशी भाजी खुडली। हे पहा, एवढी अशी भाजी खुडली। आता मी हिला घरी गेल्यावरती थोडी घोळानं बनवणार आहे, थोडासा। बाकीची सगळी सुकवायला लावणार आहे। सुकून 3-4 दिवस वाळवून चांगली भाजी चुरून पाकडून ठेवून वर्षभर खाणार आहेत। हे पहा, आपल्या शेतामधून छान भाजी मिळते अशी खाण्यासाठी, वर्षभर चालते ती। असे शेंडे शेंडे घ्यायचे आपण असे। हे पहा, असे शेंडे, म्हणजे आपलं झाड पण मोठं पसरतं शेंडे खुडल्यामुळं, आणि माल पण जास्त येतो भाजी खुडल्यामुळं। हे पहा, अशी भाजी आपण खुडू शकतो।